बरं, आता पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. त्यावेळी शिवसेना सोडलेले राज ठाकरे, तरुणांवर अधिराज्य करणारे राज ठाकरे आजही करतायत. तो काहीच भाग नाही आहे. मात्र पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. खरंच उत्साह आहे आतमध्ये पक्षामध्ये प्रचंड. आणि 100% कॉन्फिडंट आहे की आता प्रचंड येणार उत्साह. म्हणजे येणार. हे बघा, आम्हाला सगळ्यांना दोन्ही भावांवर विश्वास आहे. आम्हाला ठाकरे ब्रँडवर विश्वास आहे. मलाच सोडा, मला चांगलं आठवतं आहे की मी तुमच्याच ऑफिसला येत होतो. मागच्या वेळेला माझी एक इंटरव्ह्यू होती, त्यासाठी येत होतो. आणि त्यावेळेला पण मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक रिक्षावाला उतरला, माझी गाडी बघून धावत आला, रिक्षा लावलं, पाठी पॅसेंजर बसलाय, 5 तारखेला येतोय आम्ही. सो हा जो हे होता ना, की प्रत्येकाला वाटत होतं 5 तारखेला मला जायचं आहे, आणि ते आपण सगळ्यांनी पाहिलं. सो त्यातून आम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस यावेळेला राजसाहेब आणि उद्धवसाहेबांसोबत राहील, या ठाकरे ब्रँडसोबत राहील. आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या घरामध्ये कधीतरी बाळासाहेबांवर प्रेम करणारी लोकं होती, आजही आहेत. म्हणजे आज तुम्ही कुठल्याही घरात गेलात तर बाळासाहेबांबद्दल बोललात तर लोकांच्या डोळ्यात, त्यावेळेच्या लोकांच्या डोळ्यात पाणी पटकन येतं. ज्या वेळेला दोघं भाऊ एकत्र आली त्यावेळेला आम्ही पाहिलं आहे की TV स्क्रीनवर लोक आरत्या करत होती, काही लोक रडत होती. म्हणजे माझे CA आहेत, ते मला सांगत होते की त्यांची आई खूप रडत होती की दोघा भावांना एकत्र स्क्रीनवर. आम्ही दोघंही बोलतो, आम्ही विचारत होतो काय झालं, काय नाही नाही नाही, हे खूप वर्ष आधी झालं पाहिजे होतं, बाळासाहेब असताना हे झालं पाहिजे होतं. सो तो जो लोकांचा हे आहे ना, तो तुम्ही अंदाज नाही बांधू शकत काय लेवल आहे. मला वाटतं या निवडणुकीला ते सगळ्यांना कळेल की बाळासाहेबांनी काय पेरलं होतं आणि ह्या दोघा भावांच्या पाठी महाराष्ट्रातली मराठी जनता कशा प्रकारे उभी राहते.